काय नाही लगीन झाला नाही गजरून इला असते बायको वा सोड भारी येताना। तर मित्रांनो माझ्या फोंड्याचे जे मित्र आहेत ना त्यांनी बऱ्याच जणांनी माका सांगले की तू जेव्हा इकडे येशीत ना ते काजी कसे किलो। तर मित्रांनो कोकणातील बाजारपेठेच्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा। काल आपण कनेडी बाजारपेठेमध्ये गेलो आणि आज आपण फोंड्याच्या बाजारपेठेमध्ये जाणार असो। ऑलरेडी आपण फोंड्यात इलो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा। जर तुमचा व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला जाऊया फोंड्यात। मागे पाचोबाचं मंदिरात आणि त्याच्या पुढे जरा थांबलोय मी आणि आता जाणार असो। चला तर मित्रांनो फायनली आपण इलो फोंड्याच्या बाजारपेठेमध्ये आणि मी पहिला फिरान घेतलंय आणि बाजारपेठ कशी आधी बघितलंय आणि आता तुमका दाखवते। इकडून स्टार्ट झाली इकडून पुढून ते राजमुद्रा म्हणून फॅशन म्हणून दुकानाचं तिकडनं आणि चला बघूया। बरेच बाजार जे व्यापारी असतात ते काल आमच्या कनेडीच्या बाजारपेठेमध्ये होते आणि आज सोमवारी इकडे परत उद्या रविवारी जातले मंगळवारी जातले कणकवली। पुष्पाचा ट्रक गेलो। हे आपलं एक मित्र एका भेट आहे श्रीकृष्णा पारकर काय म्हणतो कनेडीच्या बाजारात घेत नाही तो आली सोडलं इकडे येतं ब्लॉगिंग सुरू आहे ब्लॉगिंग सुरू आहे। चल अमोल जातो चल। हे बघा हे सगळे मसाल्याचे पदार्थ आणि वाटे वगैरे येतात। आपल्या आमच्या कनेडीच्या बाजारपेठेत असं बघू भेटत नाही। बाकी वाटे कसे सगळे 20-20ला। दर सोमवारी येतास तुम्ही? हां पुढच्या सोमवारी येतलास? हां इकडे ATM असा सिंधुदुर्ग बँकेचा इकडे गेले मी आतमध्ये आणि बरेच हॉटेल असत ना ते असे असत फोंड्यात। ही एक इकडची खासियत आहे। इथून जी लाईन सुरू झाली असा ना तिकडेपर्यंत खूप दुकानं आहेत इकडे म्हणजे कणकवली जेवढी दुकानं आहेत ना तेवढी फोंड्याच्या बाजारपेठेतून दुकानं असत। आणि असं म्हणतात की कणकवलीपेक्षा इकडे उलाढाल जास्त होता। काय बरा पाऊस पाणी हा इकडे एक जय हनुमान म्हणून हॉटेल आता शोधतोय मी। फोंडा बस स्थानक इकडे फोंड्याचा रिक्षा स्टँड असा आणि इकडे बस स्टँड छान थंड वाटतं आतमध्ये। कणकवलीच्या बस स्टँडमध्ये ना गरम होता खूप इकडे जरा थंड वाटतं। इकडे वाटतं पास वगैरे काढतात मी पहिल्यांदाच दिले इकडे आणि इकडे सगळे ST थांबतात इकडे पण रिक्षा स्टँड असं। तर मित्रांनो माझ्या फोंड्याचे जे मित्र आहेत ना त्यांनी बऱ्याच जणांनी माका सांगले की तू जेव्हा इकडे येशीत ना तेव्हा भोगले वडापाव ट्राय कर खूप छान असा। तर आपण तो वडापाव पहिलं ट्राय करू जाऊया कारण सकाळपासून तर मी काय खाऊकच नाही आणि भूक पण लागली आहे। तर बघूया आता भोगले वडापाव। दादा एक वडापाव खाऊ देवा। तुम्ही मालक का? एक देव चटणी द्या। तुम्ही मालक? माझे फोंड्याचे मित्र आहेत ना त्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलेले की भोगले वडापाव ट्राय कर म्हटला। तेव्हा वडापाव खाऊ केव्हा। तर मित्रांनो यो भोगले वडापाव खात आहे आणि वडापावची टेस्ट एवढी भारी असता की कणकवलीत सुद्धा एवढं भारी वडापाव नाही भेटत। कणकवली अक्षरशः आम्ही शोधतो। काका वडापाव खूप भारी होतो हा। दुकानाची वेळ काय? 7 रुपये एक ना आणि संध्याकाळी 4 ते 7 हां हां आणि कायम चालू असता?
रविवारी बुधवारी बंद. खूप छान टेस्ट आहे. इकडे याचा नंबर पण आहे, भोगले वडापाव. आणि इथे हनुमान गुड्स ट्रान्सपोर्ट आणि मध्येच. चला का ते बघा लक्ष्मी बेकर्सच्या समोर. तर आता पुढे जाऊन बाजारपेठ बघूया. काजी कसे किलो? 155. आणि मिरची ही. आणि ही 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 मुंडगी आहे ना, ही कशी? हां, ही 190 वाली तिखट आहे काय? हां हां. काजू 155 किलो. चला इथून आपण पुढे जाऊया. बरीच छोटी 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 दुकानं, पण खूप आहेत दुकानं. तेवढी छोटी दुकानात बघा. बरेच भाजी विक्रेते असत. काय बरा पाऊस पाणी हा? होय ना, होय तर. गावठी विकणारे कोण दिसत नाही. हे बघा औषधी काय काय हा? काय नाही, लगीन झाला नाही, गजरून इला असते बायको. लगीन आता का इतकं वय नाही आहे माझा. हां वांगी. हां हां. तुमचं गाव होय जो घोनसरीवर नाही इलाज होय. हां हां. ही पालक भाजी आहे का? हां भोपळ्याची पानं आहेत बरोबर. नको नको, व्हिडिओ करताय गे. तुमचं नाव कसा? हां वनिता वसंत मराठे. मग दर सोमवारी येतच तुम्ही? हां हां. आणि आहेत बसताच. हां जेव्हा अनिकेत रासम व्हिडिओ बनवताना तेव्हा या दुकानात ते बनवता. म्हणजे इकडे येतात तो. बेकरी असत, हॉटेल्स असत. इकडे नारळाची दुकानं. नारळ कसे? 35 रुपये. आणि हे 25 रुपये. हां हां. नक्की काय बरं ना. चला. होय होय. नाही व्हिडिओज बनवते. सांगवायचो 25 35 ते मोठे आहेत वाटतं. हां ते 2 रुपये जादा. होय ना. चला तुम्ही आलेच. तुमचं नाव कसा? राजू मरिये. चला. बाजारपेठेमध्ये बरेच जुने व्यापारी असत आणि खूप जुने असत. ही कोकणातली मगाशी सांगले ना, कोकणातली सगळ्यात प्राचीन बाजारपेठ असा काय हो. इकडे पण नारळाचं दुकान असं. तर मित्रांनो फोंड्याच्या बाजारपेठेतला हा असा श्रीदेव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज फोंडाघाट. आणि आपण इला होता पायापडण घेऊया. चला. इथे इलास आणि या मंदिरात तुम्ही इलास नाही ना, तर इथे नाही इलास असा. तर मित्रांनो इकडे यांचा रूल असा की देवदेवतांचे फोटो वगैरे काढायचे नाही. त्याच्यामुळे मी काय तुमचा व्हिडिओ फुटेज वगैरे दाखवत नाही, पण पायापडण येते. चला. तर मित्रांनो इथे आपण पुढे बाजारपेठेत गेलो आणि हो रोड आतमध्ये आता इकडे पण बाजारपेठ असा. आणि इकडे एक काकी बसली. काकी काय आंबे आहोत? हे कलमाचे होय ना. आणि हे बनलेले आहेत ना फणस? बनलेले आहेत ना? कापो की कापो. तुम्ही काय इला पहिली? हे पण कलमाचे आहेत ना? आंबे कसे?
हे 700 रुपये डझन. हे 700 रुपये. आणि गरे कसे? 50. 50 पिशी. कलमाचो बारकी कशी आहे? आणि हे पण पिकलेली आहेत. ते ना एकच होते आणि ठीक आहे. वास एवढं भारी येताना. अरे यार. हे फळफणसाची गरी 700 रुपये डझन. भाजी बनवू शकतो. याची भाजी. आणि हे आंबे कच्चे. फणस तो कापाय घेऊन जावा. 100 रुपये फणस. केव्हा पाहिजे? जाताना घेऊन जातो. चल काकी. केव्हा पाहिजे? तर मित्रांनो आपण इकडे येलो आणि मेन बाजारपेठ इकडे असा. हे बघा, काल आपण कन्नडी भेटलं, आज फोंड्याक आणि उद्या कणकवले. उद्या कणकवले का? हां चला. कालचे कोण ओळखीचे दिसतात काय बघते. चिकू असं चिकू. चिकू कसे? 20ला पाव. ठीक आहे. इकडे मसाल्याचे पदार्थ असत. भाजी असा. इकडे पण भाजी असत. काल आपण कन्नडीक भेटलेलो, आज फोंड्याक, उद्या कन्नडीक, उद्या कणकवले ना. हां हां. काल यांच्याकडनं भाजी घेतलेलं आहे मी. चला. मोठी आहे बाजारपेठ इकडे. मला वाटलं ही आत्ता बघितलंय. भोपळे असत, शेंगे असत. इकडे सगळे मसाल्याचे पदार्थ असत. इकडे सगळे कडधान्य, मसाल्याचे पदार्थ पण. तर मित्रांनो बाजारपेठ बघून झाली. पण माझ्या अजून एक मित्रांनी सांगितलेलं की जय हनुमान हॉटेलमध्ये कटवडो ट्राय कर, खूप भारी लागतं. तर आपण तिथे जाणार असो आणि कटवडो ट्राय करणार असो आणि नंतर घरी जाणार असो. तर मित्रांनो फायनली आपल्याला भेटला हॉटेल हनुमान. चहा फरसाणाची, चहा फराळाची उत्तम सोय. तर बघूया कटवडा ट्राय करूया. आधी असा काय बघूया. चालू इथे बसूया आपण. फॅन कुठे आहेत बसा. तर मित्रांनो फायनली आपलं कटवडो येलो. हे बघा, तो वडवा आणि 2 पाव आणि इथे कट असा. खात्याने तुमका सांगते कसो आहे तो. तर मित्रांनो असं होतो आजचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आपण फोंडा बाजारपेठ बघितलं. खरं तर फोंडा बाजारपेठ खूप लांब असा, मोठी असा आणि त्यापेक्षा फोंड्यातल्या लोकांचा मन मोठा असा. कोणी काय मका बोला का आणि सगळी प्रेमळ असत. तर मी आज बघितलंय. व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नको. कारण अशा बऱ्याच बाजारपेठेंचे मी व्हिडिओ या सिरीजमध्ये घेऊन येणार असे आणि आपल्या चॅनलवर असे व्हिडिओ तर चालूच राहणार असत. नक्कीच